विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। बघा, हा इंग्लिश मधला आपला सेकंड लेक्चर आहे जो अतिशय महत्त्वाचा आहे। याच्या अगोदरचा आपण बेसिकचा पहिला लेक्चर बघितलेला आहे। हा जो लेक्चर आहे बेसिकच्या पहिल्या लेक्चरच्या नंतर हा व्हिडिओ बघा, कारण की मधातून रँडमली कुठला व्हिडिओ तुम्ही उचलू नका। कारण की काय होतं ना की हा लेक्चर मागच्या लेक्चरवरती तिथे काय डिपेंड आहे। समजून घेऊया आपण। सब्जेक्ट वर्ब आणि काय दिलेलं आहे ॲग्रीमेंट, हा आपल्याला टॉपिक आहे। मित्रांनो इथे जर समजून जर घेतला, सब्जेक्ट आहे आपल्याकडे, वर्ब आहे आणि त्याची काय झालेली आहे ॲग्रीमेंट होते। आता ॲग्रीमेंट म्हणजे करार होणार आहे दोघांमध्ये, कोणामध्ये सब्जेक्टमध्ये आणि कोणामध्ये बेटा वर्बमध्ये। सब्जेक्ट कोण असतात, वर्ब कोण असतात आणि ऑब्जेक्ट कोण असतात आपण चेक करूया। एखादा जनरल जर शब्द जनरल जर एखादा सेंटेन्स असेल, जनरल सेंटेन्स आहे, तर त्याच्यामध्ये एक सब्जेक्ट असतो, वर्ब असतो आणि कोण असतो ऑब्जेक्ट असतो। समजून घ्या, इथं आयोगाने एकदा कॉन्कर्ड हा वर्ड इथं वापरलेला। कॉन्कर्ड म्हणजे सुसंगत करणे। मग कोणामध्ये सुसंगत, तर सब्जेक्ट वर्ब आणि कोण इथं ऑब्जेक्ट यांच्यामध्ये सुसंगत घडवून आणणे, म्हणजे कोण कोणानुसार असणं आपण ते चेक करणार आहे। आता समजून घ्या, जनरल सेंटेन्स जर असेल तर आपण काय म्हणतो, एक सब्जेक्ट असतो, त्याच्यानंतर कोण असते वर्ब आणि त्याच्यानंतर कोण असणार आहे ऑब्जेक्ट। पण याच्यामध्ये जर आपण चेक जर केलं तर सब्जेक्टला आपण इथं चेक करणार आहे। पहिल्यांदा आपण सब्जेक्ट समजून घ्या, त्याच्यानंतर वर्ब समजून सांगणार मी तुम्हाला आणि काय असेल इथं ऑब्जेक्ट। आता इंग्लिशचा बरेच जणांचा तिथं प्रॉब्लेम असतो, पण मी तुम्हाला सांगेल की तुम्ही जर व्यवस्थित हे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला इंग्लिशमध्ये मार्क्स जाणार नाही किंवा तुम्हाला इंग्लिशचं तिथं टेन्शन राहणार नाही आहे। पॉईंट समजून घ्या। इथं जर चेक जर केलं तर आपण बघणार आता सब्जेक्ट काय असतो। बघा, सब्जेक्ट तुम्ही ज्याला कर्ता म्हणत असता, कर्ता आहे की नाही, कर्ती झाली ती, हां चेक करू आपण त्याला परत। त्याला तुम्ही काय म्हणता, कर्ता। म्हणजेच काय सर, तर हा ॲक्शन करत असतो। हा काय करत असतो, ॲक्ट, म्हणजेच काय असेल तिथे ॲक्शन करणार, त्यालाच आपण काय म्हणत असतो, करता, त्यालाच आपण म्हणत असतो सब्जेक्ट। त्यानंतर जर चेक जर केलं तर आपल्याला काय दिसतो की सब्जेक्टच्या ठिकाणी कोण येणार आहे, तर हेच येणार सब्जेक्टच्या ठिकाणी। कोण आहे, ही, त्याच्यानंतर शी, इट, राजू, नाउन, पण तो कुठला असेल, सिंग्युलर नाउन। त्यानंतर जर बघितलं तर त्याच्यानंतर सब्जेक्टच्या ठिकाणी कोण येणार आहे, ते इथं दिलेला आहे आय, वी, दे, यू आणि इथं काय दिलेलं नाउन, पण तो पी फॉर प्लुरल लक्षात ठेवायचं, एस फॉर सिंग्युलर लक्षात ठेवायचं। सिंग्युलर म्हणजे तुम्हाला माहिती आहे एकवचनी, प्लुरल फॉर काय असेल तिथं अनेकवचनी। आता काय म्हणायचं आहे की इथं जर चेक जर केलं तर समजून घ्या की असं डोक्यामध्ये आणू नका की ही म्हणजे तो होतो सर आणि शी म्हणजे ते होते, आहे की नाही, इट म्हणजे ते। ठीक आहे, आता लिहून देतो, काही जणांना अडचण जाऊ शकते। राजू एखादं सिंग्युलर नाव आहे, एस फॉर सिंग्युलर नाउन आहे। त्याच्यानंतर जर बघितलं आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, बरोबर आहे। त्यानंतर जर बघितलं दे म्हणजे ते, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, पॉईंट क्लिअर, आणि प्लुरल एखादा नाउन। पण यांना सर वेगळं का केलेलं आहे, तर वेगळं आपण याच्यासाठी केलेलं आहे की हा जो गट तुम्हाला दिसत आहे तर हा गट आहे सिंग्युलरचा। कुठला गट आहे बेटा, तो सिंग्युलरचा। आणि हा जो त्याच्यानंतरचा गट तुम्हाला दिसत आहे तर याला मी काय म्हणणार, हा प्लुरल आहे। काय इथं प्लुरल। मग सर एक तुमच्या डोक्यामध्ये येत असेल की आय हा प्लुरल तर नाही आहे, मी म्हणजे एकटा, तो तर सिंग्युलर असणार। पण तो प्लुरलचं वर्क करतो, प्लुरलचं काम करतो, म्हणून मी त्यांना कोणत्या गटामध्ये टाकलेलं आहे, प्लुरल फॉर्ममध्ये टाकलेला आहे। तो आहे सिंग्युलरच, पण तो काम कोणाचं करतो बेटा, प्लुरलचं करतो, म्हणून मी काय करत आहे, प्लुरल फॉर्ममध्ये त्याला टाकण्याचा प्रयत्न करत आहे। पॉईंट क्लिअर का। जसं तुम्हाला माहित असेल की रावणाचं जर भाऊ जर बघितलेलं आहे, ब्रदर कोण आहे, विभीषण आहे, पण तो काम मात्र कोणासाठी करतो, रामासाठी करतो। म्हणून इथं जर चेक जर केलं तर आय हा सिंग्युलर आहे पण प्लुरलचं काम करतो, म्हणून याला आपण काय केलेलं आहे, प्लुरलच्या गटामध्ये तिथं ठेवलेला आहे। सध्या तरी ठेवायला लक्षात असू द्या की ही, शी, इट, राजू आणि एनी सिंग्युलर नेम जर असेल तर त्याला मी सिंग्युलर फॉर्म म्हणणार, सिंग्युलर सब्जेक्ट आहे ते माझ्यासाठी। आणि आय, वी, दे, यू जर बघितला एखादा नाउन प्लुरल आहे तर हे सगळे जे आहे समजा यांना मी काय म्हणणार, प्लुरल म्हणणार। आता मी म्हणत आहे, माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही यांना सिंग्युलर आणि यांना काय म्हणणार आहे, प्लुरल म्हणणार आहे, बरोबर। आपण वन बाय वन सगळं हे इथं डिटेलमध्ये चेक करणार आहे। तुम्ही माझ्यासोबत चला, नोट्स काढा व्यवस्थित, तुम्हाला इंग्लिशमध्ये अडचणच जाणार नाही। पॉईंट क्लिअर का। चला समोर जाऊया आपण, हे बघून घ्या। चला, याच्यामध्ये तुम्हाला एक कन्सेप्ट दिसत आहे, इम्पॉर्टंट चार्ट। आता बघा, याला कोणी प्रोनाउन चार्ट म्हणतात, कोणी ॲडजेक्टिव्ह चार्ट म्हणतात, कोणी नाउन चार्ट पण याच्यामध्ये कन्सिडर करतात। पण मी तुम्हाला इथं जर बघितलं ना सांगणार की हा काय आहे माझ्यासाठी, हा इम्पॉर्टंट चार्ट आहे।
म्हणजे हा जो चार्ट आहे पूर्ण ग्रामरला आपल्याला तिथं काय करणार आहे, मदत करणार आहे. तर आपल्याला याला समजून घ्यायचं आहे. समजून घ्या इम्पॉर्टंट चार्ट म्हणजे काय, की याच्यामध्ये मी 3 गटामध्ये याला विभागणी केलेली आहे. एक तर दिसतो आपल्याला नॉमिनेटिव्ह केस, काय दिलेलं आहे इथं मी, नॉमिनेटिव्ह केस. त्याच्यानंतर दिसतो तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह केस, त्याला ॲक्युझेटिव्ह केस म्हणता तुम्ही. परत जर बघितलं तर इथं दिसत आहे आपल्याला पॉझिटिव्ह केस. आता समजून घ्या नॉमिनेटिव्ह केस म्हणजे सब्जेक्टिव्ह केस, याला तुम्ही मराठीमध्ये प्रथमा विभक्ती पण म्हणता. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह केस, ॲक्युझेटिव्ह केसला तुम्ही द्वितीय विभक्ती वगैरे म्हणत असता. समजून घ्या आपण की इथं जर चेक जर केलं तर नॉमिनेटिव्ह केस म्हणजेच काय, याच्यामध्ये सब्जेक्ट येणार आहे. जे आपण आता बघितलं ना, ही, शी, इट, राजू, आय, वी, दे, यू, हे सगळे कशामध्ये येणार, नॉमिनेटिव्ह केस, अर्थात ते सब्जेक्टिव्ह केसमध्ये. त्याच्यानंतर बघा ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये जर बघितलं ना तर त्याच्यामध्ये आपण चेक करू शकतो. इथं हिचं इकडं काय झालेलं आहे बेटा, हिम, शीचं हर, इटचं इट, राजूचं राजू, आयचं मी, वीचं अस, देचं देम आणि यूचं परत काय दिसत आहे तुम्हाला, यूज दिसत आहे. मग काय झालेलं आहे सर याच्यामध्ये चेंजेस, तर इथं समजून घ्या हिचं हिम होताना दिसत आहे ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये किंवा ॲक्युझेटिव्ह केसमध्ये. शीचं हर दिलेलं आहे. पण एक गोष्ट लक्षात येत आहे की इटचं इथं काय दिसत आहे बेटा, इटच आहे. म्हणजे सब्जेक्टिव्ह केसमध्ये पण इटच राहणार तो आणि ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये पण काय राहणार, इटच राहणार. त्यानंतर चेक करून घ्या इथं काय दिलेलं आपल्याला, राजू, आणि ऑब्जेक्टिव्ह केस पण काय राजूची, राजा होणार का तो, नाही सर सब्जेक्टिव्ह केसमध्ये राजू होता आणि इकडे येताना राजा झाला, असं चेक करायचं का त्याला, नाही, राजूचं काय असणार तो राजू. त्याच्यानंतर चेक करा आयचं मी झालेलं आहे, वीचं अस, देचं देम झालेलं आहे. पण परत आपल्याला यू दिसतो, यूचं काय असणार तो यूच असणार. सब्जेक्टिव्ह केस आणि ऑब्जेक्टिव्ह केस काही जर आपण इथं जर प्रोनाऊन जर बघितले तर त्यांचं सेम तिथं दिसत आहे. इटचं एखादं नाव जर असेल त्याचं आणि इथं जर बघितलं यूचं पण काय राहणार तो यूज राहणार. पॉईंट क्लिअर का, राजूचा राजा झाला, रमेशचा रम्या झाला, असं काही होणार नाही आहे. ठीक आहे, सब्जेक्टिव्ह केसमध्ये पण सेम आहे, ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये पण काय असेल ते सेमच असणार आहे. आता समोरचं पॉईंट जर समजून जर घेतलं तर हे जे सगळे तुम्हाला कार्यकर्ते दिसतात हे सब्जेक्टच्याच फॉर्ममध्ये दिसणार आणि हा जो गट तुम्हाला दिसत आहे तर हा कशामध्ये दिसणार, आपल्याला ऑब्जेक्टच्याच गटामध्ये दिसणार आहे. समजून जर घेतला आपण इथं तर याच्यामध्ये काय महत्वाचं आहे सर, काय महत्वाचं आहे, तर हा आहे माझ्यासाठी सब्जेक्ट आणि हा आहे माझ्यासाठी कोण, ऑब्जेक्ट. पण नॉमिनेटिव्ह केसला आपण कशाने प्रश्न करू शकतो, तर नॉमिनेटिव्ह केसला आपण हूने प्रश्न करू शकतो. WHO, हू म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, कोण. ठीक आहे, काय असेल तो कोण. कोण तर तो, ही, कोण तर ती, शी, कोण तर ते, इट, कोण तर राजू, कोण तर आय म्हणजे मी, कोण तर वी, आम्ही. बरं, हे सगळे आन्सर देणार कशाने क्वेश्चन केल्याच्या नंतर, हूने. त्यानंतर जर बघितलं तर इथं जर बघितलं ऑब्जेक्टिव्ह केसला कशाने क्वेश्चन केला जाणार. ठीक आहे, तर समजून घ्या ऑब्जेक्टिव्ह केसला हुमनी क्वेश्चन केला जाणार. कशाने क्वेश्चन केला जाणार, हुम. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, कोणाला. कोणाला, तर हिम त्याला, कोणाला तिला, हर, इट राजूला, मी म्हणजे मला. याचाच अर्थ काय झालेला आहे, कोणाला म्हणजेच काय कशाने क्वेश्चन केलेलं आहे, हुमने. त्याच्यानंतर अस आम्हाला, देम त्यांना, यू तुला किंवा तुम्हाला. आता एक गोष्ट मला तुम्हाला सांगायचं आहे यूच्या बाबतीत. जसं मला सांगा यू जो आहे, जसं मराठीमध्ये जास्त कन्फ्युजन आहे. काय कन्फ्युजन आहे की लहान जर असेल तर आपण त्याला तू म्हणत असतो, आपल्यापेक्षा मोठा जर असेल तर आपण समोरच्या व्यक्तीला तुम्ही म्हणत असतो आणि आपल्या बरोबरीचं असेल तर त्याला काही काही म्हणतो आपण, त्याच्यामध्ये विषय नाही. पण इंग्लिशमध्ये चांगला आहे एक गोष्ट. काय चांगलं आहे की लहान जरी असेल तर यूज असतो त्याच्यासाठी, मोठा जरी असेल तर यूज असणार आणि त्याच्या बरोबरीचा जर असेल तरी त्याच्यासाठी काय असणार रे, यूज असणार. अजून एक गोष्ट अशी आहे की समोरचा एक जर असेल तरी त्याच्यासाठी यूज, आणि माझ्यासमोर तुम्ही अनेक आहात तरी तुमच्यासाठी काय असणार तो यूज असणार. म्हणजे ही गोष्ट चांगली आहे याच्यामध्ये यूसाठी. म्हणजे सिंग्युलर प्लुरलचं त्यांनी काय आपण म्हणू शकतो टेन्शनच ठेवलेलं नाही. यूला काय कन्सिडर करा, प्लुरल कन्सिडर करा असंच तिथं म्हटलं जाते. यू. त्यानंतरचा पॉईंट समजून घ्या. पॉझेसिव्ह केस म्हणजे काय होतं मित्रांनो, तर पॉझेसिव्ह केस म्हणजे काय होतं, मालकी. बरोबर आहे, काय दाखवणे, मालकी. आपण मालकी दाखवत असतो. कशी मालकी दाखवत असतो, हा जो शेत आहे तो माझा आहे, हा घर माझा आहे, ती कार माझी आहे. याचा अर्थ काय झाला, त्या कारवर कोणाची मालकी झालेली आहे, माझी, त्याची, तिची. ठीक आहे, याचा अर्थ काय की जेव्हा आपल्याला मालकी दाखवायची असेल तेव्हा आपण कशाचा वापर करत असतो, पॉझेसिव्ह केसचा. पॉझेसिव्ह केस हा मालकी दाखवण्यासाठी येतो. त्याच्यानंतर जर चेक जर केलं याच्यामध्ये तर हा कशाचा प्रश्न आन्सर असणार सर, तर हा असतो हुजचा आन्सर. हुज म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, कोणाचा, कोणाची, कोणाचे.
बरोबर आहे. हुज म्हणजे काय असेल तर कोणाची कार, कोणाचा बंगला आहे की कोणाचा, कोणाची, कोणाचे, यांनी जर आपण क्वेश्चन जर केलं तर आपल्याला काय मिळणार तिथं, तर आपल्याला मिळणार पॉझिटिव्ह केस. पॉईंट कळालं का? त्याच्यानंतर जर बघितलं तर इथं दिसत आहे आपल्याला पॉझिटिव्ह केसचे बेटा जर बघितलं तर दोन पार्ट आहेत तिथं. एक पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे आणि दुसरा काय दिसतो आपल्याला पॉझिटिव्ह प्रोनाउन. मग पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह काय सांगतो, तर सर पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह सांगणार आणि पॉझिटिव्ह प्रोनाउन काय सांगणार. तर पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह जर बघितलं बेटा तर याच्यामध्ये हिज दिसत आहे, हर दिसतो, इट्स आहे. त्याच्यानंतर जर चेक केलं तर तुम्हाला मी सांगेल काय राजूज आहे, माय, अवर, देअर आणि काय झालेलं आहे युअर. म्हणजे सब्जेक्टिव्ह फॉर्म पासून काय बनलेलं आहे हिज, हर, इट्स, राजू, माय, अवर, देअर आणि काय दिसतो इथं युअर. प्रोनाउन मध्ये पण काही ठिकाणी सेम दिसत आहे आपल्याला, हिजचं हिजच दिसतो. पण इथं लक्षात येते की शीचं पॉझिटिव्ह प्रोनाउन मध्ये काय झालेलं आहे हर्स, म्हणजे इथं यस जोडला गेलेला आहे. त्यानंतर जर चेक केलं तर इट्स वगैरे काही दिसणार नाही, राजू पण काही येणार नाहीये. बघा आय सब्जेक्टिव्ह केसमध्ये, ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये मी, पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये माय आहे आणि इथं जर बघितलं प्रोनाउन मध्ये जर बघितलं तर आपण म्हणू शकतो माइन आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की याच्यावर आयोग म्हणजे तो एमपीएससी असेल किंवा सरळ सेवाची कुठलीही एक्झाम असेल किंवा सेंट्रलची कुठलीही एक्झाम असेल तर या चार्टच्या बाहेर म्हणजे अशी कोणतीच एक्झाम नसेल की या चार्टवरती तिचा प्रश्न विचारला गेला नसेल. आणि हा जर चार्ट तुम्ही व्यवस्थित समजून घेतला नाही तर 100% तुमचे क्वेश्चन तिथं रॉंग होणार. ठीक आहे, चेक करा इथं काय दिलेलं आहे अवर आणि इथं काय दिसतो बेटा अवर्स, यस दिसतो. त्याच्यानंतर बघा देअर आहे आणि इथं काय दिलेलं आहे रे देअर्स, इथं युअरचं काय झालेलं आहे युअर्स. म्हणजे आपल्याला असं लक्षात येत आहे जेव्हा हा ऍडजेक्टिव्ह आहे, जेव्हा काय आहे तो ऍडजेक्टिव्ह, तर यांना यस दिसत नाही. जसं माय, अवर, देअर, युअर आहे. पण हा जेव्हा प्रोनाउन होतो तर बघा इथं यस दिसतो आपल्याला, युअर्स, अवर्स, देअर्स, युअर्स किंवा आपण म्हणू शकतो हर्स. तर यांच्या शेवटी किंवा एंडिंगला किंवा आपण म्हणू शकतो सफिक्स म्हणून काय आलेला आहे यस आलेला आहे तिथं. याचाच अर्थ असं झालेला आहे की तो प्रोनाउन आहे, तो काय असेल माझ्यासाठी प्रोनाउन. आणि हा जो वाला तुम्हाला दिसत आहे तर हा माझ्यासाठी काय असणार, तर हा ऍडजेक्टिव्ह आहे, पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह. मग सर यांच्या शेवटी तर आपल्याला यस दिसत आहे, हे एक्सेप्शनल आहे, हे समजून घ्या. इट्स, राजूज, ॲपॉस्ट्रॉफी वाला यस आहे तिथं, हे पण समजून घ्या. यांच्या शेवटी यस असून हे कशामध्ये आहे ऍडजेक्टिव्ह मध्ये, आणि यांच्या शेवटी कोण दिसतात रे तुम्हाला यस आहे, म्हणून हे काय भेटत तिथं प्रोनाउन मध्ये आहे. पॉइंट क्लिअर का? मग सर आम्ही ही तर असं बघितलं ही, हिम, हिज, हिज, असं हिजेज वगैरे येणार नाही का, तर हे रॉंग आहे. हे काय असणार बेटा रॉंग असणार. तुमच्या वहीमध्ये हे असंच करा, 100% तिथं कॉपी करायची. काय कॉपी करायची की मी जेवढं काही लिहून देत आहे तुमच्या नोट्समध्ये ते आलंच पाहिजे. आता मी इथं हिज लिहित आहे, त्याला कट करत आहे, तर तुम्ही पण तसं करणार. त्यानंतर चेक करून घ्या काय दिलेलं आहे. तर इथं जर बघितलं हर आहे आणि इथं परत जर तो हर्स लिहून देत असेल, असं इंग्लिश ग्रामरमध्ये तुम्हाला कुठंच मिळणार नाही. मग इथं तर सर तुम्ही इट घेतलेला आहे, इट्स घेतलेला आहे, आणि तुम्ही जर बघितलं सर असा इट्स तर आहे, ठीक आहे, हा असा इट्स आहे ॲपॉस्ट्रॉफी वाला इट्स. तर याचं मिनिंग थोडं वेगळं आहे आणि ते समोरच्या स्लाइडमध्ये येणारच आहे. म्हणून इट्सला मी इथं काय करतो डिलीट करतो किंवा आपण समजून घेऊया, याला कट करतो, कारण की समोरच्या स्लाइडमध्ये त्याला शिकायचं आहे आपल्याला. इट्स असा पण आहे, ॲपॉस्ट्रॉफीवाला इट्स पण आहे. दोघांमधला काय डिफरंट आहे, ह्यूज डिफरंट आपण तिथं बघणारच आहे. राजूज आहे करेक्ट आहे, तो ॲपॉस्ट्रॉफी एस दाखवलेला आहे, कारण की इथं काय सांगत आहे पॉझिटिव्ह केस आहे, मालकी दाखवते. जसं मी म्हटलं उमेश सर्स अकॅडमी, सर्स ॲपॉस्ट्रॉफी एस जोडलेला आहे आणि समोर अकॅडमी नाऊन घेतलेला आहे. याचा अर्थ ही जी अकॅडमी आहे कोणाच्या मालकीची आहे, उमेश सरांची मालकीची आहे. पॉईंट कळलं का, हे समजून घ्या. त्याच्यानंतर जर बघितलं माय हे माझ्यासाठी काय असणार ऍडजेक्टिव्ह, आणि इकडे काय दिसतो बेटा आपल्याला माइन, हे काय असणार माझ्यासाठी प्रोनाउन. त्याच्यानंतर चेक करा इथं काय दिलेलं अवर आणि इथं काय दिसतो आपल्याला अवर्स. पण तुम्ही जर असा अवर्स घेत असाल ॲपॉस्ट्रॉफी यस वाला तर ये रॉंग है, ये गलत है. येते तुमच्या लक्षामध्ये. त्याच्यानंतर सेम आहे, देर होणार, देर्स होणार, पण तो ॲपॉस्ट्रॉफी वाला देर्स रॉंग असणार, किंवा युअर, युअर्स होणार मित्रांनो. पण ॲपॉस्ट्रॉफी वाला युअर जर घेत असाल तर ते काय असणार आहे रॉंग असणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि हा प्रश्न आयोग तिथं याच्यावरती फ्रेम करत असतो, तो रॉंग दिलेला असतो. ठीक आहे, आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर चेक करून घ्या पॉझिटिव्ह केस, मी तुम्हाला परत रिपीट करून देतो.
याच्यामध्ये दोन गट आहे, एक ॲडजेक्टिव्ह वाला, एक प्रोनाउनला. ॲडजेक्टिव्ह जर बघितलं तर यांच्या शेवटी यस दिसत नाही, प्रोनाउनच्या शेवटी यस दिसत आहे. पण हे दोन जर बघितलं, इट्स आणि राजू किंवा एनी नेम, म्हणजे असं काही नाही की राजू येणार साथे, तुम्ही कुठलाही नाऊन तिथे यूज करू शकता. रमेश, कमलेश, दिनेश, पिल्लू, सोनू, गोनू, काय काय घ्यायचं आहे तुम्हाला घ्या तिथं, बरोबर आहे. इथला नाऊन कुठलाही येऊ शकणार. पण इथं समजून घ्या की त्याला जर आपल्याला मालकी, त्याची जर मालकी जर दाखवायची असेल तर ॲपॉस्ट्रॉफी यस तिथं द्यावं लागणार, ना की तिथं साधा यस देणार आपण तिथं. राहील लक्षामध्ये. चला मग सर पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि पजेसिव्ह प्रोनाउनमध्ये अजून काही डिफरंट आहे का, तर हो आहे. काय डिफरंट आहे, तर हा जो पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे मित्रांनो, हा सोबत सोबत यांच्या सोबत कोण येणार, तर यांच्या सोबत प्लसमध्ये नाऊन येत असतो. एन फॉर तिथं लक्षात ठेवा नाऊन. एन फॉर काय लक्षात ठेवणार, नाऊन. कोणासोबत, पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह सोबत कोण येणार, नाऊन. आणि हा पजेसिव्ह प्रोनाउन जो आहे मित्रांनो हा स्वतंत्र आहे, म्हणजे यांच्या सोबत कोणी येणार का नाही. हा कसा असतो, स्वतंत्र असतो. किंवा आपण म्हणू शकतो की हा जो पॉइंट आहे ते यांच्यासोबत नाऊन येणार का नाही, कारण की हा कसा येणार आहे, स्वतंत्र येणार. नाऊन यांच्यासोबत असतो का, तर नाही. हे लक्षात ठेवायचं आहे. दिसत आहे सगळ्यांना. परत मी सांगतो, ॲडजेक्टिव्ह जो आहे समजा प्रोनाउन सोबत येणार, सॉरी ॲडजेक्टिव्ह हा नाऊन सोबत येणार आणि हा जो प्रोनाउन आहे हा नाऊन सोबत येणार का, नाही. आणि असे आपण लक्षात ठेवू शकतो ना, काय लक्षात ठेवू शकतो की प्रोनाउन हा जो समजा नाऊनच्या ऐवजी वापरला जातो, मग तिथे नाऊन येणारच नाही. समजून घेऊया आपण. आता मी एक्झाम्पलद्वारे तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा मी माय कार म्हणतो तर माय हा ॲडजेक्टिव्ह आहे. बघा माय कसा आहे, ॲडजेक्टिव्ह. यांच्यासोबत काय येणार, नाऊन. म्हणजे माय कार, कार हे काय असेल इथं नाऊन. इथं लिहून दाखवतो तुम्हाला. बघा मी काय म्हणत आहे, माय कार. मग कार कसा आहे बेटा, नाऊन आहे. नाऊन कोणासोबत येतो, ॲडजेक्टिव्ह सोबत. मग इथं मायासोबत नाऊन जर आलेलं असेल तर हे करेक्ट असेल की इनकरेक्ट असेल, करेक्ट असेल. पण मी जर असं लिहित असेल माइन कार, मी काय लिहित आहे, माइन कार, तर मला सांगा कार हे कसं आहे, नाऊन आहे. आणि माइन काय असेल रे, तिथं प्रोनाउन आहे. माइन कसा आहे, तो प्रोनाउन आहे. त्याच्यासोबत नाऊन येत असतो का, नाही. मग मला सांगा याच्यासोबत माइन कार हे असं होणार आहे का, नाही. हे रॉंग आहे, हे करेक्ट आहे. माय कार तिथं करेक्ट आहे, पण माइन कार जर तो घेत असेल तर तो कसा असेल, ते रॉंग असेल. जसं मला सांगा, मी जर म्हटलं समजा एक गोष्ट जर चेक केली. आता मी म्हटलं, मी दोन सेंटेन्स आता तुमच्यासमोर आणणार आहे. हा माझा मोबाईल आहे, हा माझा मोबाईल आहे. मोबाईलचा मी उल्लेख केलेला आहे. पण मी म्हटलं हा माझा आहे, याचा अर्थ मी आता मोबाईलचा उल्लेख केलेला आहे का, नाही. मग जेव्हा तुम्ही माइन म्हणता याचा अर्थ तुम्ही हा एवढंच म्हणत आहे, हा माझा आहे. आणि जेव्हा तुम्ही असं समजा म्हणत आहे की हा माझा मोबाईल आहे, तुम्ही काय करताय, माय मोबाईल तिथंच यूज करताय. याचा अर्थ समजून घ्या, जेव्हा तुम्ही नाऊनचा यूज करणार, जेव्हा तुम्ही नाऊनचा यूज करणार तर त्यांच्यासोबत हेच येणार, बरोबर आहे. जेव्हा तुम्ही नाऊनचा यूज करणार नाही किंवा नाऊन तिथं नसेल तर कोणाची एंट्री होणार, या प्रोनाउनची, बरोबर आहे. तुम्हाला माहित आहे की असं जर बघितलं, वरती जर बघितलं नॉर्थ पोल असतो आणि त्याच्यानंतर कोण असतो मित्रांनो, साऊथ पोल असतो. मग साऊथ आणि नॉर्थ एकत्र येऊ शकतात का, तर नाही. तसं सेम लक्षात ठेवायचं की जर यस वाले जर आले तर इथं नाऊन येणार का, नाही. किंवा नाऊन जर असेल तर तिथं युअर्स जाणार का, नाही. किंवा देर जाणार का, नाही. अवर्स जाणार का, नाही. कारण की त्यांच्या शेवटी काय दिलेलं आहे, यस दिलं आहे. यस जिथं असेल तिथं यन नसेल, यन जिथं असेल तिथे यस नसणार. याच्यावरतीच प्रश्न फिरणार आहे. खूप सारे प्रश्न तुम्हाला मी दाखवून देणार की असे आहे का सर, एवढ्याशा कन्सेप्टवर एवढे प्रश्न आलेले आहे का, हो आलेले आहे. लक्षात ठेवायचं आहे ते आपल्याला. चेक करून घेऊया आपण. त्याच्यानंतर जर चेक केलं तर एक गोष्ट अजून तुम्हाला लक्षात ठेवायचं इथं, काय सर, तर इथं जर चेक केलं तर आपण काय म्हणू शकतो की हा जो सब्जेक्टिव्ह केस आहे किंवा नॉमिनेटिव्ह केस आहे, इथं काय दिलेलं आपल्याला, ऑब्जेक्टिव्ह केस, यांना जोडण्याचं एक काम करतो. त्याचं नाव आहे व्ही फॉर वर्ब. त्याचं नाव काय मित्रांनो, व्ही फॉर वर्ब. तो काय करत असतो, सब्जेक्टला आणि कोणाला, ऑब्जेक्टला जोडण्याचं काम करतो. मग वर्बच्या अगोदर कोण, तर सब्जेक्ट. म्हणजे ही केस जी आहे समजा, ही, शी, इट, राजू, आय, वी, दे, यू, तर हे वर्बच्या अगोदरच येणार. आणि वर्बच्या नंतर जर बघितलं तर ऑब्जेक्टिव्ह केस, म्हणजेच काय, तर आपण म्हणू शकतो की हिम, हर, इट, राजू, मी, अस, दे, देव, हेच तिथे तुम्हाला दिसणार. एक गोष्ट परत लक्षात ठेवायची, वर्ब काय करत आहे, दोघांना जोडत आहे. कोणाला, तर सब्जेक्टला आणि कोणाला, ऑब्जेक्टला. सब्जेक्ट हा वर्बच्या अगोदर येणार, आधी येणार, आणि ऑब्जेक्ट हा वर्बच्या नंतर येणार. याच्यावर पण प्रश्न आलेले आहे. चेक करून घेऊ आपण. आता तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, लिहून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे सगळं डाटा तुम्ही काय करा, कॉपी पेस्ट करा. ओके, चला
समोर जाऊया आपण. सिंपल वेनी इथं चेक करा. हर इज अ टीचर, हर इज अ टीचर. आता समजून घ्या मित्रांनो, इथं जर मी तुम्हाला म्हटलं की याच्यामधला सब्जेक्ट कुठला आहे तर तुम्हाला सध्या माहीत नाही आहे, पण मी म्हणतो माझ्यावर तुमचा विश्वास आहे किंवा तुमचा माझ्यावर विश्वास आहे. ठीक आहे, तुम्ही काय करणार की मी म्हणत आहे म्हणून हा माझ्यासाठी काय झाला आजपासून वर्ब झाला, बरोबर आहे. त्यानंतर जर चेक केला आपण परत हा रोट माझ्यासाठी काय झाला वर्ब झाला. हिज वर्ब, इज परत काय झाला वर्ब. आता चेक करून घ्या भाऊ यांना काय म्हणतो हा काय नाही. आपण आताच म्हटलं, आता तुम्हाला पण आयडेंटिफाय करता येणार नंतर वर्ब कोणाला म्हणायचं. आता सध्या मी म्हणत आहे इज हा वर्ब आहे, वर्बच आहे तो. मास्तर म्हणत आहे, मास्टरवर 200% विश्वास आहे. मग इथं लक्षात ठेवा की वर्बच्या अगोदर काय येणार आहे सब्जेक्ट. आता मला एवढं सांगा, हर जर बघितलं आपण सब्जेक्टिव्ह केस बघितली होती की ऑब्जेक्टिव्ह केस बघितली होती. ऑब्जेक्टिव्ह केस बघितले, बरोबर आहे. तुम्ही जे बोलत आहे ते बरोबर आहे की आपण जर बघितलं हर हा माझ्यासाठी ऑब्जेक्टिव्ह केस होता, पण मी काय म्हटलं होतं की वर्बच्या अगोदर कोण पाहिजे आपल्याला सब्जेक्ट. ऑब्जेक्ट पाहिजे का नाही. मग इथं जर बघितलं हर इज अ टीचर येणार नाही तर काय येणार, हरची सब्जेक्टिव्ह केस काय तर काय मित्रांनो शी इज अ टीचर. म्हणजे सरळ आपण म्हणू शकतो शी इज अ टीचर असं येणार. ठीक आहे, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यानंतर जर चेक केलं तर निशा रोट आय अ लेटर. निशा सब्जेक्ट आहे, रोट माझ्यासाठी वर्ब आहे आणि आय हे माझ्यासाठी काय असायला पाहिजे वर्बच्या नंतर ऑब्जेक्ट. आता मला सांगा निशा हे सब्जेक्ट आहे की ऑब्जेक्ट आहे तर ते सब्जेक्टच आहे. का बरं, कारण की आपण तिथं राजू घेतला होता. राजूच्या ऐवजी मी तुम्हाला म्हटलेलं आहे की कुठलाही नाऊन येऊ शकतो तर निशा आलेला आहे. काही प्रॉब्लेम आहे का नाही. तुम्हाला जर प्रॉब्लेम जात असेल तर तुम्ही नाऊन चेंज करून टाका तिथचा. निशाचं अवघडच जाते सर, आम्हाला पाहिजेच नाही तिथं. जे आहे ते घ्या. आता काही लोड आहे का त्याच्यामध्ये, काही ताण घेण्याची गरज नाही. रोडच्या अगोदर जर बघितलं निशा, निशा माझ्यासाठी सब्जेक्ट आहे. रोड जर बघितलं वर्ब आहे आणि वर्बच्या नंतर ऑब्जेक्ट यायला पाहिजे. पण आय जर बघितलं मित्रांनो, आय हे सब्जेक्टिव्ह केस आहे की ऑब्जेक्टिव्ह केस आहे तर ती सब्जेक्टिव्ह केस किंवा आपण म्हणू शकतो तो सब्जेक्टिव्ह केस आहे. मग काय घ्यायचं इथं तर ऑब्जेक्टिव्ह केस पाहिजे. मग आयचं ऑब्जेक्टिव्ह केस काय आहे तर मी आहे. इथं काय रे मी. निशा रोट मी अ लेटर. निशाने मला एक पत्र लिहिलं. आता ती मेसेज करते, पत्र नाही लिहिलं. ठीक आहे, इथं समजून घ्या काय येणार तिथं मी. आय येणार आहे का नाही. त्याच्यानंतर चेक करा धिस इज हर्स कार. आता इथं जर बघितलं तर वर्बचं काही मॅटर नाही, आपण समजू शकतो इथं काय तर इथं आपल्या पॉझिटिव्ह केसवरती हा मी सेंटेन्स बनवलेला आहे. काय आहे समजून जर घेतलं तर इथं हर्स कार आहे. कार हे जर बघितलं मित्रांनो नाऊन आहे. आपण नाऊन प्रोनाऊन ऍडजेक्टिव्ह हे सगळं डिटेलमध्ये म्हणण्यापेक्षा त्याची तोंड ओळख करून घेतलेली आहे. इंट्रोडक्शन तिथं चेक केलेलं आहे. कार हे माझ्यासाठी काय नाऊन. नाऊन जर असेल यन जर असेल तर इथं यस यायला पाहिजे होतं का हर्स कार पाहिजे होतं की फक्त हर कार पाहिजे होतं तर फक्त हे हर कार पाहिजे होतं. काय पाहिजे तिथं हर कार. कारण कार हे नाऊन जर असेल तर इथं प्रोनाऊन येणार की ऍडजेक्टिव्ह येणार तर ऍडजेक्टिव्ह येणार आणि ऍडजेक्टिव्हला यस असतो का तर नाही. पॉइंट क्लिअर. त्याच्यानंतर बघा धिस इज माय बंगलो. बंगला जे काही म्हणता तुम्ही. मग इथं बंगला आहे आपल्यासाठी नाऊन आहे. मग नाऊन जर असेल तर इथं माय करेक्ट आहे की माइन घ्यावं लागणार. ऍडजेक्टिव्ह पाहिजे होतं की प्रोनाऊन पाहिजे तर ऍडजेक्टिव्ह पाहिजे. माय हे ऍडजेक्टिव्ह आहे आणि माइन हे माझ्यासाठी काय मित्रांनो प्रोनाऊन आहे. मग इथं हा सेंटेन्स काय असेल माझ्यासाठी करेक्ट आहे. पण वरील सेंटेन्स चुकीचं आहे, रॉंग आहे. त्याचं करेक्शन इम्प्रूव्हमेंट जर बघितलं तर काय हर कार पाहिजे होतं ना की तिथं हर्स कार. मग सर तिथं यस आलेला आहे यनला काढून टाकू. अरे कार दिलेला आहे ना, यन नाऊन दिलेला आहे तिथं. मग नाऊनला कशाला काढता येणार तिथं काढता येणार नाही. मग इथं जर बघितलं याला ऑप्शन आहे याला ऑप्शन आहे का नाही सर कारच्या ऐवजी बाईक टाकू. मग तिथं बाईक पण नाऊनच आहे मित्रांनो. पण काला का मग नाऊन जर असेल त्याला काढता येणार नाही. इथं जर चेक जर केलं तर प्रोनाऊनचा आपण ऍडजेक्टिव्ह घेऊ शकतो. धिस इज काय हर कार. हा सेंटेन्स करेक्ट आहे. मग हे असे एवढे छोटे छोटे सेंटेन्स येतात का सर परीक्षेमध्ये तर बिलकुल नाही. हे फक्त समजण्यासाठी आहे. कारण की इंग्लिश ही आपली एवढी वीक आहे की जर थोडेसे सेंटेन्स असं मोठे वाढवले ना तर आपण व्हिडिओ डायरेक्ट स्किप करतो. पाहू आपण नंतर. किंवा तुम्ही जेव्हा समजा एक्झाम्पल सोडवत असताना डायरेक्ट तो इंग्लिश हा पार्टच स्किप करून देतात. मित्रांनो आजपासून तो स्किप करणार नाही. आपण त्याला अटेंड करणार आणि तो सॉल्व करण्याचा तिथे काय करणार प्रयत्न करा. चला समोर जा तुम्ही काय म्हणतो हा चेक करून घेऊ. दिस इज देअर्स डॉग. आता मला सांगा करेक्ट आहे की इनकरेक्ट परत बघूया आपण. दिस इज काय देअर्स डॉग.
डॉग हे नाउन आहे का? सांगा तुम्ही, नाउन आहे का? कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा. काय कारण की मी सांगत राहू का तुम्हाला? नाही, तुम्ही पण सांगा, तुम्ही पण पार्टिसिपेट व्हा त्याच्यामध्ये. डॉग हे कोण आहे? नाउन आहे. नाउन जर असेल तर इथं देअर्स पाहिजे होतं का? नाही, इथं काय पाहिजे होतं सर? फक्त देअर पाहिजे होतं, कारण की तिथं ॲडजेक्टिव्ह येणार, प्रोनाउन येणार का? नाही, देअर्स येणार नाही. आणि ॲपॉस्ट्रॉफीवाला देअर्स तर इंग्लिश ग्रामरमध्येच कुठं नाही मित्रांनो. नंतरचा पॉईंट समजून घ्या, धिस बंगलो इज माय. आता मला एवढं सांगा, इथं काय दिलेलं आहे? माय. माय हा ॲडजेक्टिव्ह आहे, बरोबर आहे. त्याच्यासोबत कोण यायला पाहिजे? नाउन. पण मला सांगा, मायच्या नंतर इथं मायच्या नाउन नाही आलेला आहे. मायच्या नंतर मायच्या तिथं काय आलेलं नाही आहे? नाउन आलेलं नाही. म्हणजे यन तिथं दिसतो का आपल्याला? नाही दिसत. मग मला सांगा, ॲडजेक्टिव्ह पाहिजे होतं की तिथं प्रोनाउन पाहिजे होतं? प्रोनाउन पाहिजे होतं. कारण की आपण जर बघितलं ना, माय हा ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडजेक्टिव्ह काय करत असतो? सोबत नाउनला घेऊन येत असतो. मग इथं जर चेक केलं तर मायच्या नंतर नाउन नाही आहे, अर्थात मला असं सांगायचं आहे की इथं माय येणार नाही. तर इथं काय येणार मित्रांनो? जो स्वतंत्रवाला आहे तो येणार. म्हणजेच काय येणार? माईन येणार. मग धिस बंगलो इज माईन, ना की तिथं माय येणार. पॉईंट क्लिअर का? नंतरचा सेंटेन्स चेक करा, धिस कार इज युअर. आता परत तुम्हाला दिसत आहे इथं काय दिसतो? युअर. युअरच्या नंतर नाउन आहे का? नाही आहे. नाउन जर नसेल तर कोणाची एंट्री होणार? यस सी. जसं मला सांगा, एखादा मित्र आहे, मित्र नाही म्हणा, तो एखादा व्यक्ती आहे, त्याचं आपलं पटत नाही, तो ऑफिसमध्ये आहे, त्याचं नाव आपण म्हणू शकतो यन आहे, तुम्ही यस आहे. जिथं यन असेल तिथं यस जाणार का? नाही. जिथं यन नसेल तिथं कोणाची एंट्री होणार? यस सी. आता मला सांगा, यन आहे का इथं? नाही. कोणाची एंट्री होणार? युअर सी. म्हणजेच मला असं सांगायचं, युअर नाही तर इथं काय पाहिजे होतं? युअर पाहिजे होतं मित्रांनो. काय पाहिजे होतं रे? युअर. इज दॅट क्लिअर? ओके ना? ठीक आहे. काही अडचण जर असेल तर कमेंट बॉक्समध्ये तिथं टाका, कारण की हा जो लेक्चर आहे आपण यूट्यूबमधल्या व्ह्युअरसाठी आणि आपल्या ॲपमधल्या व्ह्युअरसाठी दोघांसाठी उपलब्ध करून देत आहे. ठीक आहे. चला समोर जातो मी. काय म्हणतो हा चेक करून घेऊ आपण एकदा. हां, सॉल्व करा. आता याचा ॲन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. काय दिलेलं आहे पहिले ॲन्सर सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. हां, आता जर बघितलं ना तुम्ही, आयते ते बिळावर नागोबा नका बना की आता सरच सॉल्व करून देते मग नंतर आम्ही काय करायचं ना मित्रांनो. हा असा प्रश्न दिसत आहे, मी तुम्हाला कन्सेप्ट शिकवलेली आहे, ठीक आहे. तर पॉज करा व्हिडिओ आणि सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला ते सगळं आयतच पाहिजे या जमान्यामध्ये, बरोबर आहे की नाही? जर चेक जर केल्यानंतर सगळंच सगळं आपल्याला आयतच जे आपण काय झालेलं आहे त्याचं ॲडिक्ट झालेलं आहे. चेक करून घ्या, सॉल्व करा पहिले. हां, सॉल्व केलं तुम्ही? झालंय का? ओके, सगळ्यांचं झालं? समजून घेऊ आपण. करेक्ट त्याने विचारलेला आपल्याला करेक्ट सेंटेन्स म्हणतो तो. दॅट बुक इज हर दिलेलं आहे, चालेल का हे? नाही. हरच्या नंतर नाउन आहे का? नाही. म्हणजे कोणाची एंट्री होणार? हर्स पाहिजे होते. इथं काय पाहिजे होतं? हर्स. अक्षर लय बोगस आहे आपले, तरी त्याला समजून घ्या, कारण की मी बोलत आहे, तुम्ही ऐकत आहे. त्याच्यानंतर बघा, दॅट आयडिया ऑफ युअर्स इज काय दिलेलं आहे? एक्सलंट. आता मला सांगा, इथं दिलेलं आहे युअर्स, त्याच्यानंतर काय दिसतो? इज. इज हे कोण आहे? वर्ब आहे. इज कोण आहे? वर्ब आहे. आपण काय म्हटलं तर यस कधी येणार नाही? जर त्याच्या समोर कोण आहे? नाउन जर असेल तर कोणाची एंट्री होणार नाही? यस सी. पण मला सांगा, युअर्सच्या नंतर नाउन आहे का मित्रांनो? नाही, तो तर वर्ब आहे. मग इथे युअर्स इथं करेक्ट आहे. पण कळत आहे काय म्हणायचं आहे मला? की युअर्सला यस कधी आला नसता? कधी आला नसता? जर तिथं नाउन असतात तर. तिथं तर व्ही आहे ना, एन आहे का? नाही. मग इथं जर बघितलं युअर्स इथं करेक्ट आहे, याचा अर्थ हा सेंटेन्स करेक्ट आहे. हा सेंटेन्स इथं काय असणार? रॉंग असणार. त्याच्यानंतर बघा, दिस बुक इज काय रे? माइन. आता मला सांगा, माइनच्या नंतर यन नाही आहे, याचा अर्थ माइन हा प्रोनाउन आहे की ॲडजेक्टिव्ह आहे? तो प्रोनाउन आहे. मग करेक्ट आहे तो, कारण की तो स्वतंत्रच येतो. करेक्ट आहे तो. हा सेंटेन्स पण काय असेल माझ्यासाठी? करेक्ट आहे. बी अँड सी करेक्ट आहे. कुठं दिलेलं बी अँड सी? थर्ड मध्ये दिसतो. पॉईंट क्लिअर का? असे तुम्हाला आयोग प्रश्न विचारत असतो आणि तो आपल्याला काय करायचा आहे? सॉल्व करायचा आहे. ठीक आहे, त्याला भियायचं नाही आपल्याला. चला समोरचा सेंटेन्स जो दिलेला आहे सॉल्व करा पटकन. झाले? ओके. चूज द करेक्ट ऑप्शन म्हणतो. वी गेव देम बुक्स. आता बघा इथं समजून घ्या, बुक्स हे काय दिलेलं आहे? नाउन दिलेलं आहे. नाउन जर दिलेलं असेल तर ॲडजेक्टिव्ह येणार की प्रोनाउन येणार? तर तो तिथे ॲडजेक्टिव्ह येणार. सर नाउन सोबत कोण येणार? ॲडजेक्टिव्ह येणार. मग यस वाला येणार का तिथं? नाही, कारण यन जर असेल तर यस येणार का? नाही.
आता इथे जर बघितलं अवर्स ॲपॉस्ट्रोफी आला, हे तर ग्रॅमरमध्येच नाही आहे, आणि हा अवर जर दिलेला असेल तर करेक्ट आहे ना तो. थर्ड नंबर हे काय असेल माझ्यासाठी करेक्ट असेल. चला जास्त वेळ नाही घेत येऊ. हा परत तोच रिपीट झाला का रे. चेक करा. चूज द इनकरेक्ट म्हणत आता काय म्हणतो तो इनकरेक्ट. इनकरेक्ट मध्ये जर चेक करा शी स्टोल युअर्स बॅग. युअर्स बॅग चालेल का नाही, कारण की साधाच यस तिथं चालत नाही, तर यानं तर ॲपॉस्ट्रोफीवाला यस आणलं. मग इथं काय पाहिजे होतं फक्त युअर, आणि काय पाहिजे होतं बॅग. युअर्स बॅग चालेल का तिथं नाही, रॉंग आहे. इनकरेक्टच विचारलं त्यानं, पहिलं इनकरेक्ट आहे. अवर्स कार वॉज पार्क हिअर. आता मला सांगा इथं कार नाऊन दिलेलं आहे की नाही. कार जर नाऊन दिलेलं असेल तर परत याला यस पाहिजे होतं का नाही. याचा अर्थ हा सेंटेन्स कसा बनेल बेटा, अवर कार पाहिजे होतं फक्त इथं अवर कार. इथं काय पाहिजे होतं अवर कार. अवर्स कार चालेल का तिथं नाही. इथं जर बघितलं हे रॉंग आहे, याचं करेक्ट इकडे दिलेलं आहे. नथिंग इज हर्स. नथिंग इज काय रे हर्स. हे तर सगळ्यांच्या घराघरामध्ये लागू आहे नथिंग इज हर्स. मग तुम्हाला माहित आहे जेव्हा सासू सुनेचं तिथं भांडण होत असतात, मग आपला जो कार्यकर्ता आहे मुलगा आहे तो मध्यस्थी करत असतो. मग आई त्याला म्हणत असते काय आहे तुझ्या बायकोचं इथं, काहीच तर नाही आहे, सगळं जे कमवलेलं आहे आम्ही कमवलेलं आहे. अभिमान म्हणत असते आई आपली. तिनं काय आणलेलं आहे, 2-4 भांडे आणले होते, दिवाण तर गाडीमधून काढताना तुटली, फ्रीज तर चालूच नाही आहे तुझं, ते 2-4 जे डब्बे वगैरे आणलेले आहेत ते बाहेर काढ, तुझं तू बघ, आमचं आम्ही बघतो. याचाच अर्थ काय, नथिंग इज हर्स. तिचं इथं काही आहे का नाही आहे. समजून घ्या. याच्या नंतर हर्सच्या नंतर नाऊन आहे का मित्रांनो, नाही आहे. याचाच अर्थ मला सांगा हर्स करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे. करेक्ट आहे. तिथं यन जर नसेल तर तिथे यस येणार म्हणजे येणार. नथिंग इज हर्स हा सेंटेन्स करेक्ट आहे आणि तो वाक्य पण करेक्ट आहे. मग इथे जर बघितलं सी करेक्ट आहे, ए आणि बी इथं काय रे दोन्ही पण काय असेल रॉंग असेल. इथे विचारलं तुम्हाला इनकरेक्ट, ए आणि बी याचं काय येणार फायनल आन्सर येणार. ए आणि काय असेल इथं बी असेल. पॉईंट क्लिअर का, चेक करून घ्या. चला समोरची कन्सेप्ट बघूया आपण. कन्सेप्ट अशी आहे इट्स आणि ITS इट्स आणि काय दिलेले आहे तिथे ॲपॉस्ट्रॉफी इट्स. आता समजून घ्या. तुम्हाला मी याच्या अगोदरच्या स्लाइडमध्ये जसं सांगितलं आहे की आपल्याकडे 2 इट्स आहे, एक ITS इट्स आहे आणि त्याच्यानंतर जर बघितलं ITS इट्स आणि IT ॲपॉस्ट्रॉफी इट्स. ठीक आहे. तर जेव्हा आपण समजून घेतो तर या इट्सला आपण त्या इम्पॉर्टंट चार्टमध्ये बघितलेलं आहे. जेव्हा आपण याच्या अगोदरच्या स्लाइडमध्ये बघितलं होतं तर हा इट्स तिथं आपल्याला दिसतो. काय होता हा इट्स, तर हा जर इट्स जर बघितलं तर यांच्यासोबत कोण होतं मित्रांनो, तर यांच्यासोबत होते नाऊन. म्हणजे हा इट्स कोणाला सोबत घेऊन येतो रे, तर नाऊनला. याचाच अर्थ हा पॉझिटिव्ह केस आहे. पॉझिटिव्ह केस त्याच्यामध्ये जर समजून जर घेतलं तर तो पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे, कारण की त्याच्यासोबत कोण येतो मित्रांनो, नाऊन येतो. हा इट्स कोणासाठी यूज केला जातो सर, तर सिंग्युलर फॉर्मसाठी तो यूज केला जातो. आणि त्याच्यानंतर जर बघितलं ॲनिमल असेल, बर्ड असेल किंवा चाइल्ड असेल, बेबी असेल, यांच्यासाठी हा इट्स इथं काय केला जातो, यूज केला जातो. त्यानंतर जर बघितलं हा IT ॲपॉस्ट्रॉफी इट्स जर बघितलं तर हा काय सांगतो मित्रांनो, तर याचे 3 मिनिंग निघतात. बरोबर आहे. मग काय काय मिनिंग निघतात, तर याचं मिनिंग होतो इट इज, त्यानंतर इट वॉज, आणि नंतर जर बघितलं तर इट हॅज, असे याचे 3 मिनिंग निघतात ॲपॉस्ट्रॉफी इट्स. इथं जर चेक जर केलं तर याचं मिनिंग काय होतं, तर हा इंट्रोडक्शन देण्यासाठी येतो. कशासाठी, तर इंट्रोडक्शन. हे दिसत नसेल तुम्हाला, ओके काही अडचण नाही. तर लक्षात ठेवायचं याचाच अर्थ काय की हे कशासाठी येणार, तर इंट्रोडक्शन. ठीक, कशासाठी येतं ते इंट्रोडक्शन देण्यासाठी. जसं आपण डोंट लिहितो, डोंट हा कॉन्ट्रॅडिक्टेड फॉर्म आहे डू नॉटचा, तसं सेम आहे इट इज, इट वॉज आणि इट हॅज यांचं कॉन्ट्रॅडिक्टेड फॉर्म जर बघितलं तर इट्स आहे. तर हे समजून घ्यायचं आपल्याला. समजून घ्या. सेंटेन्समध्ये काय दिलेलं आहे, अ काऊ वॉज लिकिंग आणि समोर काय दिलेलं आहे, काफ. आता काफ म्हणजे काय होतो की आपण म्हणू शकतो वासरू. आता इथं जर चेक केलं तर प्लसमध्ये नाऊन आहे का, तर हो नाऊन आहे. तर नाऊन जर असेल तर कुठला इट्स येणार, ॲपॉस्ट्रॉफीवाला इट्स की साधा इट्स येणार आहे, ITS इट्स येणार आहे. म्हणजे याचं फायनल आन्सर काय जाणार, इट्स. मग तो सेंटेन्स काय झाला, अ काऊ वॉज लिकिंग इट्स काय रे, काफ. याचं मिनिंग असं झालेलं आहे, एक गाय
ठीक आहे, तिच्या वासराला काय करत होती, चाटत होते. मग तुम्ही जो तिथं वर्ड आणलेला आहे तिच्या वासराला, तिच्या म्हणजे आपण वर्ड कोणासाठी आणलेला आहे, गायीसाठी. कोणाच्या वासराला, तर तिच्या वासराला. मग इथं काय घेणार बेटा आपण, इट्स, ITS इट्स. म्हणजे इथं काय झालेलं आहे की हा नाऊन आहे म्हणून इथं कुठला आलेला आहे, पजेसिव्ह केस. कोणाच्या वासराला, तर तिच्या वासराला चाटत होती. बरोबर आहे की. असं इथं लक्षात ठेवायचं आहे, इट्स येणार. या इट्सचा इथं कसंच मिनिंग बसणार नाही. जर तुम्ही तिथं म्हटलं की एक गाय चाटत होती आणि इट इज काप, ते एक वासरू आहे. एक गाय चाटत होती आणि ते एक वासरू आहे. कुठं मिनिंग जुळताना दिसतो का आपल्याला, नाही. म्हणून हा इट्स येणार आहे का, परत तर येणार, पण हा ॲपॉस्ट्रोफीला इथे येणार का, नाही. त्यानंतरचा सेंटेन्स चेक करून घ्या, काय दिलेलं आहे, अ बेबी इज सर्चिंग. हा प्रश्न स्टार करा, कारण की हा राजेशवाला विचारला गेलेला आहे. अ बेबी इज सर्चिंग फॉर, काय दिलेलं आहे समोर, ब्लँक दिलेलं आहे. इथं काय दिलेलं आहे, टॉय. टॉय म्हणजे तुम्हाला माहित आहे खेळणं, खेळणं हे एक नाऊन आहे. एक बेबी सर्च करत होता, काय सर्च करत होता, की त्याचं काय रे, खेळणं सर्च करत होता. मग अ बेबीसाठी परत मला सांगा, त्याचं खेळणं कोणाचं, तर बेबीचं. मग बेबीच्या ऐवजी आपण एक तिथं म्हणू शकतो प्रोनाउन आणलेला आहे. कुठला आहे तो, तर पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह येणार. तिथं काय येणार मित्रांनो, पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, इथं इट्स येणार, कारण की टॉय हे नाऊन समोर आहे. आणि इथं तुम्ही हा इट्स घेऊ शकणार का, नाही. याचं मिनिंग काय तुम्हाला सांगितलं मी, इट वॉज, इट हॅज, इट इज. बरं, एक बेबी ते सर्च करत होता आहे की नाही, आणि ते एक काय रे, खेळणं आहे, ते एक खेळणं आहे. मग मला सांगा त्याचं मिनिंग बसणार का तिथं, नाही. मग काय बसणार मिनिंग, इट्स हा वाला येणार आहे तिथं. ठीक आहे, याच्यावर प्रश्न आलेले आहेत. छोट्या छोट्या कन्सेप्ट आहे, पण मित्रांनो तिथं फसवण्यासारखं आपल्याला आहे ते. ठीक आहे, चेक करून घ्यायचं, त्यांना समजून घ्यायचं आहे. समोर पॉईंट समजून घेऊ आपण. हे तुम्हाला कळालं असेल, व्यवस्थित तुम्ही लिहिलं असाल अशी अपेक्षा आहे. समजून घ्या. माय मोबाईल, तुम्हाला रिकामी जागा दिलेली आहे फिल करण्यासाठी, ब्लँक दिलेली आहे, आणि समोर काय घेतलेलं आहे, माय मोबाईल. आता मला सांगा याच्यामध्ये हा ॲडजेक्टिव्ह आहे, हा परत आपण म्हणू शकतो जर बघितलं तर तो ॲपॉस्ट्रॉफी इट्स आहे तिथं. मी जर समजा हा इट्स घेतला, हा इट्स घेतला, तर हा 100% कोणासोबत येणार आहे, नाऊन सोबत. मग मला सांगा याच्यानंतर नाऊन आहे का माय, तर नाही, तो काय नाही, तो एक प्रोनाउन आहे. की आपण प्रोनाउन म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो त्याला तो एक ॲडजेक्टिव्ह आहे, माय मोबाईल. आता मला सांगा इट्स कोणाचं माहिती नाही, आणि डायरेक्ट आपण माय मोबाईल घेत आहे, चालणार का तिथं, नाही. मग इथं काय यायला पाहिजे, तर इथं यायला पाहिजे तो इट्स. म्हणजेच काय झालं, तो IT ॲपॉस्ट्रॉफी इट्स येणार तिथं, इट्स माय मोबाईल. मग त्याचं इंट्रोडक्शन कसं झालं, इट इज माय मोबाईल. म्हणजे त्याचं जर आपण याला उघडून जर बघितलं या इट्सला, तर याचा अर्थ काय झालेला आहे, इट इज काय रे, तर माय मोबाईल, ते माझा मोबाईल आहे. मग तुम्ही काय दिलं, त्याचं इंट्रोडक्शन दिलं. बरोबर आहे. समजून घ्यायचं की हा इट्स येणार ॲपॉस्ट्रॉफीवाला, हा येणार आहे का, नाही. कारण की या इट्ससाठी सोबत कोण पाहिजे बेटा, नाऊन. मग मला सांगा हा जर इट्स आपण तिथं वापरला, ITS इट्स जर वापरला, तर माय हा नाऊन आहे का, नाही, तो तर ॲडजेक्टिव्ह आहे. मग तो कसं काय त्याच्यासोबत येणार आहे, चुकीचं आहे, ते रॉंग आहे. फर्स्टवाला येणार नाही, सेकंडवाला इथं करेक्ट असेल. त्याच्यानंतर चेक आय नो युअर मोबाईल. मग जसं आपलं मित्र म्हणत असतो ते माझा मोबाईल आहे, मग आपण म्हणतो आय नो, मला माहीत आहे ते तुझं मोबाईल आहे, काही अडचण नको घेऊ, मी काही हात लावणार नाही त्याला. समजून घ्या, आय नो हा एक सेंटेन्स आहे, आणि इथं जर बघितलं युअर मोबाईल आहे, परत मला सांगा हा इट्स येणार आहे का, कारण की हा या इट्ससाठी नाऊन पाहिजे, आणि युअर हे नाऊन आहे का, नाही, ॲडजेक्टिव्ह. समोरचा इट्स येणार, म्हणजेच काय येणार तिथं IT ॲपॉस्ट्रॉफी इट्स. याचा अर्थ झाला आय नो इट इज काय रे, युअर मोबाईल, मला माहीत आहे की ते तुझं मोबाईल आहे. पॉईंट क्लिअर का. म्हणून हा इट्स येणार आहे, हे पण आपल्याला समजून घ्यायचं आहे, इट्स. नंतरचा चेक करा सेंटेन्स, हा परत बघा, द स्मॉल चाइल्ड. हा परत मी तुम्हाला सांगत आहे की हा प्रश्न पण इथं आलेला आहे कंबाईनला वगैरे. द स्मॉल चाइल्ड वॉज क्राईंग फॉर इट्स मदर. आणि हा मल्टिपल चॉईस तिथं म्हणू शकतो, स्टेटमेंटमध्ये तिथं विचारला गेलेला आहे. द स्मॉल चाइल्ड वॉज क्राईंग फॉर इट्स काय रे, मदर. आता मला सांगा हा इट्स कोणासाठी यूज केला गेलेला असेल मित्रांनो, तर द स्मॉल चाइल्डसाठी. मग तो सिंग्युलर आहे की नाही, तर करेक्ट आहे, तो सिंग्युलर आहे. मग इथं जर चेक जर केलं तर समोर हा नाऊन दिसतो, नाऊन सोबत साधा इट्स येणार की ॲपॉस्ट्रॉफीवाला इट्स येणार आहे, तर साधा इट्स येणार आहे, आणि हा तिथं करेक्ट आहे. मग जर आपण जर बघितलं तर तो समजा आपण जर चेक केलं ॲपॉस्ट्रॉफीवाला इट्स जर घेतला, तर त्याचं मिनिंग काय झालेलं आहे, की त्याचं मिनिंग असं होईल, द स्मॉल चाइल्ड वॉज क्राईंग फॉर आणि इट इज मदर, आणि ते एक मदर आहे. याचं मिनिंग कुठं जुळतो, नाही. म्हणून इथं काय येणार, इट्स मदर.
त्याच्या आईसाठी, तिच्या आईसाठी तो काय करत होता रे, रडत होता. बरोबर आहे, असं लक्षात ठेवायचं आपल्याला. समोरचा पण समजून घ्या. याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स. द कॅट, समोर बघा, लिक इट्स काय रे, पाव. आता मला सांगा, हा वडापाव आहे का? नाही. हा पाव म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, हाताचे पंजे वगैरे. इथे जर बघितलं नाऊन आहे, नाऊन जर असेल तर कुठला इट्स येणार आहे? इट्स, ITS इट्स येणार मित्रांनो. त्यानंतर चेका, द क्लब चीयर्ड फॉर इट्स काय रे, टीम. मग मला सांगा, टीम हे नाऊन आहे, नाऊन जर असेल तर कुठला इट्स येणार? इट्स, हे करेक्ट आहे. हा सेंटेन्स इथं काय असणार? रॉंग. इट्स 5 hours अंटिल माय बर्थडे. मग मला सांगा, इथं जर चेक केलं तर हा इट्स इथं करेक्ट असणार, कारण की इथे जर बघितलं याचा अर्थ काय झालेला आहे की इट इज काय रे, 5 hours अंटिल माय काय बर्थडे. मग इथं जर बघितलं इट्स हा इथं करेक्ट असणार आहे, कारण की अपॉस्ट्रोफीला इज काय असेल तिथं करेक्ट असेल. हा इथं पण काय असणार? करेक्ट असणार. फर्स्ट वाला तिथं काय असणार? रॉंग. ए इथं रॉंग आहे. विचारलं तुम्हाला करेक्ट, याचे आन्सर निघणार B&C. ठीक आहे, हे चेक करून घ्या. ठीक आहे, चेक करा, लिहून घ्या व्यवस्थित एक्सप्लेनेशन. चला, समोरची कन्सेप्ट अशी म्हणते आपल्याला देर आणि देअर्स, सॉरी देर आणि देअरच आहे. THEIR देर आणि THERE देर. हा देर काय सांगतो मित्रांनो, तो आत्ताच आपण बघितलं तर हा पजेसिव्ह केस सांगतो. अर्थात हा पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. काय आहे तो? पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह जर असेल हा, तर सोबत कोणाला घेऊन येणार मित्रांनो? तर सोबत हा घेऊन येणार आहे प्लस मध्ये नाऊन. हा देर काय घेऊन येणार? जसं म्हणतो ना आपण, देअर स्कूल, त्यांची शाळा. बरोबर आहे की नाही? त्यांचं घर. तर याचा अर्थ काय झाला की देअर. आता परत जर बघितलं, हा देर काय सांगतो? तर हा देर सांगतो तुम्हाला प्लेस, म्हणजेच काय म्हणू शकतो आपण? ठिकाण. काय सांगतो हा? ठिकाण. तुम्हाला माहित आहे की आपल्याकडे हेर आणि देर आपण म्हणत असतो. चेक करा, हा देर काय सांगणार? प्लेस. आता इथं जर बघितलं, मी तुम्हाला म्हटलं आय व्हिजिटेड स्कूल, मग तुम्हाला काय वाटलं? कुठला देर यायला पाहिजे? आय व्हिजिटेड स्कूल. मग 100% आता तुम्ही जर आन्सर देत असाल, कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाका बरं यूट्यूबच्या, किंवा तुम्ही व्हिडिओला कमेंट टाके काय यायला पाहिजे पहिल्याला. तर 100% तुम्ही काय म्हणणार? हा देर येणार, कारण की सर तो प्लेस सांगत आहे. मित्रांनो समजून घ्या. मी जर म्हटलं तर मी भेट दिली आणि तेथे शाळा, मी भेट दिली आणि तेथे शाळा, या देरचा अर्थ काय? तेथे. मिनिंगच बसणार नाही. मग तिथं काय होणार की मी त्यांच्या शाळेला काय दिली रे? भेट दिली त्यांच्या शाळेला, कारण की इथं स्कूल हा नाऊन आहे मित्रांनो. स्कूल जर नाऊन जर असेल तर कुठला देर यायला पाहिजे रे? तर हावाला येणार ना, त्यांच्या शाळेला. मग असं होणार का? आय व्हिजिटेड आणि देअर स्कूल, तेथे शाळा, मी भेट दिली आणि तेथे शाळा, या देरनुसार चालेल का तो? नाही, हे रॉंग आहे, हे गलत आहे, रॉंग नंबर आहे. मग सही नंबर इथं जर बघितलं तर काय येणार? तो हा देर येणार THEIR वाला, म्हणजे तिथं काय सांगणार? मालकी सांगणार. नंतरचं पण समजून घ्या. वी मेट पॅरेंट्स, आम्ही भेटलो पॅरेंट्सला. मग तुम्ही असं म्हणणार का आम्ही भेटलो तेथे पॅरेंट? रॉंग. काय होणार? आम्ही त्यांच्या पॅरेंट्सला भेटलो. त्यांच्या, याचा अर्थ मला सांगा, पॅरेंट्स हा नाऊन आहे. इथं काय तो? नाऊन. नाऊन जर असेल तर इथं कुठला देर येणार? परत हा कुठला? तर पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह वाला. सोबत कोण येणार आहे? नाऊन आहे. म्हणजे इथं जर बघितलं तर हा देअर, दोन्ही ठिकाणी काय येणार आहे? देअरच येणार. कुठला वाला? तर हा वाला. पॉईंट क्लिअर का? नंतरचा पॉईंट समजून घ्या. देर आर देअर पॅरेंट्स. मग करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे? इथं पण देअर दिलेला आहे, इथं पण देअर दिलेला आहे. करेक्ट आहे, कारण पॅरेंट्स हा नाऊन आहे, तर याच्यासोबत हा देअर आलेला आहे ना. हा देअर काय सांगत आहे? हा प्लेस सांगत आहे. तेथे त्यांचे पॅरेंट्स आहे. तेथे देर काय सांगत आहे? पलावाला देर प्लेस, तेथे त्यांचे पॅरेंट्स आहे. मग तो सेंटेन्स करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे? करेक्ट आहे. नंतर चेक करा. आय नो इज युअर काय रे? बंगलो. मला माहित आहे. आय नो, मला माहित आहे. इज युअर बंगलो. आता मला सांगा, हा देर जर यूज करायचा असेल तर याला प्लस मध्ये कोण पाहिजे मित्रांनो? तो नाऊन पाहिजे. मग इथं नाऊन आहे का हा त्याच्यानंतर? नाही आहे ना, तर तो वर्ब आहे. मग आपण म्हणू शकतो ना, आय नो देअर इज युअर काय रे? बंगलो. मला माहित आहे की तेथे तुझं किंवा तुमचं काय रे? बंगला आहे.
मग इथं माहीत आहे आपल्याला, कारण की हा देर प्लेस सांगणार आहे, हा वाला देर येणार का तिथं नाही, हा याच्यासाठी नाही येणार कारण की त्याला सोबत मध्ये कोण पाहिजे मित्रांनो, नाऊन. मग मला सांगा इज हे नाऊन आहे का, नाही, तो कोण आहे, वर्ब आहे, म्हणून तो देर येणार का तिथं तर नाही. पॉइंट क्लिअर का, इज दॅट क्लिअर. ओके, चला समजून घेऊया आपण समोर अजून देरच्या बाबतीत काही कन्सेप्ट असेल तर. ओके, ठीक आहे. समोरची कन्सेप्ट ही वर्बची कन्सेप्ट आहे आणि वर्बला आपल्याला सेपरेट लेक्चरमध्ये बघायचं आहे कारण की कन्सेप्ट मोठी आहे. त्याच्यासाठी आपण इथे थांबणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.